नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे. घेऊन आलोय आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम, आपल्या तुकडवाडीतून ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. यस, आता काकूंचं काय मत आहे या सगळ्या प्रकरणावर, की आता हे लग्न झालंय आणि यांना दोघांना विभक्त केलंय? तुमचं काय म्हणणं आहे, की हे एकत्र यावेत का? आणि आले तर कुणाच्या घरी राहावेत, तुमच्या की यांच्या? यावं तर दोघांनी एकत्र, ते तर आहेच. हा. आणि खूप त्रास झाला होता लग्नाच्या वेळी, व्यक्तिरेखा म्हणून पण. आणि नाही अच्छा, म्हटलं आम्हाला मला वाटलं तुम्ही लग्नात केलेल्या चपात्या व्हायला गेल्या. नाही, दोघांनी एकत्र यावं लवकरात लवकर. आणि ऑफकोर्स आम्ही आय थिंक पहिल्यांदा आलेलो चला हवा येऊ द्यामध्ये, तेव्हाही आम्ही हे बोललो होतो की स्वीटू खानविलकर होण्यापेक्षा ओम साळवी झालेला आम्हाला जास्त आवडेल. आणि येस, म्हणजे तो ऑलरेडी आता आमच्याकडेच राहतोय, त्यामुळे स्वीटूने खानविलकरांकडून इथे येण्याची गरज आहे. तो तर इथेच आहे, त्यामुळे तो साळवी झालेलाच आहे. ती परत साळवी होणार आहे. अच्छा, म्हणजे तुमचं एक स्पष्ट मत आहे की ह्या घरातलं तुम्ही आता या घरातली गंमत दाखवा, असं तुमचं स्पष्ट म्हणणं आहे. म्हणजे काय? काका खुश तिकडे. काका खुशच झालेले आहेत. काका तुमच्याकडे येणार आहे आता. काकांना तर खूप खुश झाले असतील काका हे ऐकून की आता ओम आमच्या घरी यावा. आला तर बरंच होईल. त्याला गाड्यातलं येतंय, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स मधलं येतं. मला गाड्यातलं येतं, तुला काय येतं? आता ओम येतो आणि मला मदत करायला पण लागलेला आहे, म्हणजे फॅन रिपेअर करायला. तो रेडिओ बऱ्याच वर्षापासून मी रिपेअर करतोय, तो तिथेच असतो. आता फॅन बिन सगळ्या गोष्टीत मला मदत करायला लागल्या, त्यामुळे तो आला पाहिजे माझ्या घरी. खरंय खरंय खरंय. तुम्हाला जे फॅन्स आता भेटतात त्यांचं काय म्हणणं असतं, किंवा एखादी गंमत लक्षात राहिलेली एखाद्या फॅनची? एखादी गंमत म्हणजे आधी त्यांचं लग्न झालं नाही त्याच्यावर खूप वेगळ्या प्रतिक्रिया आलेल्या. म्हणजे बाबा हे बघवत नाही म्हणून, हे कसं बघायचं आम्ही, हे काय चाललंय तुमचं, अशा बऱ्याच प्रतिक्रिया आलेल्या. म्हणजे ज्यावेळी त्यांचं लग्न होत नाही दोघांचं, त्यामुळे खूप म्हणजे लोकांचा खूप अपेक्षाभंग झाला त्याच्यामुळे. एक्झॅक्टली. खूप क्रॉस हे आलेल्या. आम्हाला पण मनापासून त्या गोष्टी खूप वाईट वाटत होत्या. ज्यावेळी अजयने आम्हाला सांगितलं येऊन की हे असं असं होणार आहे, त्यावेळी म्हणजे सगळ्यांचं असं हे झालेलं. त्या सीनच्या खूप राग 2-3 दिवस आधीच कळलं आपल्याला ती गोष्ट, आणि सगळे सॅड होतो आम्ही. अरे हे काय, म्हणजे आम्ही तेव्हा हळद संगीत शूट केली होती, ती आम्ही पूर्ण आनंदात शूट केली होती. आणि नंतर आम्हाला सांगितलं होतं की लग्न काय होणार नाहीये. आम्ही सगळे तेव्हा एकत्र जेवायला बसलो, आम्हाला बोलवलं होतं सगळी जण या, आणि तेव्हा आम्हाला सांगितलं ओम आणि स्वीटूचं लग्न होणार नाही. आणि सगळ्यांचे घास असे असे थांबलो होतो अक्षरशः. इनफॅक्ट आय थिंक तो सीन शूट करताना जेव्हा मी तिला बघतो, त्यांच्या दोघांचं लग्न झालंय, तेव्हा तिला सुद्धा हे जाणवलं असेल आणि मला सुद्धा हे जाणवलं की ती जी स्पेस तयार झाली होती त्यामध्ये ते सगळं जुनं होऊन गेलेलं आठवत होतं, आणि त्याच्यामुळे रडायला येत होतं. आणि आम्ही सगळेच ऍक्च्युली रडलेलो. आणि त्याला अजून एक गोष्ट कारणीभूत आहे, ते म्हणजे गाणं. लग्नातलं गाणं. ते लग्नातलं गाणं तर लिहितच होतं. या जोडीसाठी एकदा जोरदार टाळ्या. राहुल खाडे, तेजस काळे, समीहन या नावानं खूप सुंदर पार्श्वसंगीत ते देत असतात. आणि याच मालिकेला नाही, अनेक मालिकांना त्यांनी आतापर्यंत संगीत दिलेलं आहे. खूप गोड. म्हणजे त्यामुळे त्या गोष्टीत आम्ही उतरतो खरं सांगायचं तर. आणि जेवढी मालिका लक्षात राहते तेवढंच हे संगीत सुद्धा लोकांचं पाठ असतं. म्हणजे ही आत्ता मगाशी येताना बोलत होती, तिचं चालून असं ती स्वतःच गुणगुणत होती. आमचं पण तसं होतं बऱ्याच वेळेला. काय सांगाल सर त्याबद्दल? जसा धक्का ह्या लोकांना बसलाय 4 दिवस आधी की लग्न मोडणार आहे, तसं सेम आमचंही झालं. कारण हे गाणं आधी प्लेझेंट मूडचं ओम आणि स्वीटूचं लग्नाचं गाणं म्हणून होणार होतं. आणि आणि 4 दिवस आधीपर्यंत वेगळे लिरिक्स होते आमच्याकडे, जे की लग्नाचे असणार होते आणि त्यांचं सगळं छान छान त्याच्यात दाखवणार होते. पण 4 दिवस आधी आम्हालाही कळलं, अभिषेक खणकरने त्याचे लिरिक्स लिहिलेत. लिटरली रेकॉर्डिंगच्या आदल्या दिवशीपर्यंत लिरिक्स फायनल होत होते की आता काय करायचं, कारण आता हे अख्खी ट्यून सॅड व्हर्जनमध्ये आपल्याला मोल्ड करायची आहे. ती ट्यून होती हॅपी, पण मग ती सॅडमध्ये मोल्ड केली आम्ही. वा 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 वा. ते गाणं एक तर अफलातून झाले, त्यात जी सिच्युएशन झाली होती ना, म्हणजे सो यू गाईज आर ग्रेट. आणि आम्ही जेव्हा शूट केलं तेव्हा ते रफ कट होता तो, जो त्यांनी गायला होता. म्हणजे हो, डॉक्टर त्याच्यावरच आम्हाला एवढं 2 ओळी व्हायला पाहिजे. ऐकवा ना सर. येस 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 येस.
ॲक्च्युली हे लोक एवढे भरभरून बोलतात तर मला पण खूप भरून आलं, कारण ॲज अ बॅकग्राऊंड म्युझिक डायरेक्टर एवढं कौतुक करून घेण्याची सवय नाही आहे. कारण की कोणाला माहीत नसतं की म्हणजे बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की बॅकग्राऊंड म्युझिक म्हणजे काय. पण मी सांगू का मित्र तुला, मला असं वाटतं की इकडे आवर्जून झी मराठीचं कौतुक व्हायला पाहिजे आणि हवा योद्ध्याचं कौतुक व्हायला पाहिजे. कारण इथे जेव्हा जेव्हा मालिका येतात तेव्हा तेव्हा आवर्जून आपल्याकडे फक्त त्याच्या कॅमेराच्या पुढची माणसं बोलवली जात नाहीत. आवर्जून त्याचे लेखक, त्याचा प्रोड्युसर, त्याचा डिरेक्टर, त्याचे स्क्रीन प्ले रायटर्स, त्याच्या प्रोडक्शनमधली माणसं, त्याच्या निर्मिती संयोजनातली लोकं, बॅकग्राऊंडमधली लोकं, कॅमेरामन, लाईटमन, या सगळ्यांना सुद्धा लोकांसमोर आणलं जातं कळायला की हे कोणापासनं येतंय, कोणामुळे येतंय. तर मला असं वाटतं की हे ह्याच्यासाठी झीचं आणि हवा योद्ध्याचं कौतुक व्हायलाच पाहिजे. सो यू डिझर्व इट ॲब्सोल्युटली. पण ते चेहरे कळतात लोकांना, ती माणसं दिसतात, त्यांच्याशी एक नातं जोडलं जातं, एक कनेक्ट निर्माण होतो. तोपर्यंत आम्ही ऐकलेलं एक नाव असतं फक्त. काज नजरा खालावल्या का त्या बिचाऱ्या ओलावल्या होता गुन्हा काय तू सांग, झाली मला का सजा, पडलो जरीही प्रेमात मी, झाली मनाला इजा, शेवटली पाकोळी झडली आता, माझी तुझी झाली आपली ही कथा, वेडी आशा मागे पडली आता, माझी तुझी झाली आपली ही कथा. वा 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 वा, फारच गोड, फारच वातावरण टेन्स. हा डॉक्टर पटकन काहीतरी जोक कर. खूप नाही, मला मागापासून सुचला होता पण म्हणलं आता कसा टाकायचा. खरं तर तुम्ही इतकं छान गाणं आणि मागे बघितलं ह्यांना वाजवायला लावा, तेव्हाच मला असं वाटलं तुम्ही छान असं करतायत आणि हा टुई असं एकदा चुकून झालं, त्याच्याकडून होतच कधी कधी. नाही पण ह्या गमतीचा भाग होता, फारच सुंदर, फारच गोड. तर हे ट्यून आम्ही आधी ऐकत होतो सिरियलमध्ये, पण त्याच्यावर शब्द येतील असं कधी वाटलं नव्हतं. त्यातच खरी ती गंमत आली. वा 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 वा. तर म्हणजे आता आपण जाणार आहोत एका घरामध्ये जिथे नुकतीच एक फॅमिली राहायला आली आहे आणि त्या घरात सापडलंय त्यांना गुप्तधन. आता पाहूयात त्या गुप्तधनामुळे घरात काय गंमत येणार आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत रोहित चव्हाण, उमेश जगताप, स्नेहल सिदम, अंकुर वाडवे, योगेश शिरसाट आणि भाऊ कदम. बंद करते, मजा आहे तुमची, बंद काय कर. काय झालं? घरात तो फड केलाय. गप का? हा, अरे गाणं कुठलं पण असू दे, लावणीचा स्टेप ठरलेला, जराही व्हेरिएशन नाही. व्हेरिएशनचं तुम्ही बोलला म्हणजे आहे ना, दहावी नापेक्षाने आहे ना एमपीएससीच्या क्लासेस घेण्यासारखं आहे. हे काय बोलते अगं, आजचा दिवस आनंदाचा आहे. अरे जुनं का असं ना, पण आपलं स्वतःचं घर आहे,
तुमच्या एकट्याच्याने काही होणार नव्हतं. तुमच्या भावाने अर्धे पैसे दिले. हे बघ, मी आणि माझा भाऊ आम्ही दोघांनी मिळून सोबतच सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी सोबत केल्या म्हणजे हे आम्ही सायकल चालवायला सोबत शिकलो, पोहायला सोबत शिकलो, झाडावर चढायला सोबत शिकलो, लफडी ते भांडण वगैरे ते जाऊ दे. महत्वाचं काय, आम्ही सगळं सोबत केलं आणि हे घर पण आम्ही सोबतच घेतलेलं आहे. हो ना? जाऊबाईंना सांगायचं दोघांनी मिळून घर घेतलेले, उगाच रुबाब करायचा नाही. हा अगं तू जरा समजून घे ना, तू कशाला फाटक्यात पाय घालतीस? त्यांचं तोंड फाटकय, एक दिवस आहे ना त्यांच्या तोंडात पाय घालणार आहे मी. आणि चावली मग? नाही काय नाही. ग बसा, काही कळत नाही तुम्हाला. अगं बाई, काय हे काय? ही बहुतेक गुवा असेल. घरात कशी गुहा असेल? कळतंय ना तुला, उंदराचं बिळ आहे ते. बाई, घरात उंदराचं बीळ? सत्यानाश झाला सगळा. तुम्हाला घर बघून घेता आलं नाही का हो? अगं बिळच तर आहे, भुयार आहे का ते? माती टाकून बुजवून टाकू ना, त्यात काय एवढंच. बघतो किती खोल आहे ते. बघा. कळलं? हे उंदर हेल्मेट घालतात का? कसं दिसत असेल ना उंदराने हेल्मेट घातले. स्वतःला बघितलं नाही का कधी हेल्मेट घातल्यावर? काय बोलतीस? ग बसा तुम्ही, आणा ते इकडे, मी बघते. हा बघ. हो, ह्याच्यात उंदीर नाहीये. अगं त्या उंदराच्या बिळात उंदीर नसेल तर काय सलमान खान असेल का? ग बसा, ते मला माहित नाही. तुम्ही एक काम करा, आतमध्ये हात टाका आणि काय आहे ते बाहेर काढा. अरे मी नाही हात टाकणार. उंदीर चावल्यावर किती इंजेक्शन घ्यावे लागतात काय माहिती मला. तुला एवढं वाटतं तर तू टाक ना हात. तुम्ही टाका हात, त्याला वाटेल आपल्या भावकीतलंच कोणतरी आहे. टाका. हो का? काय बोलतीस तू? अहो तुम्ही हात टाका. हो तर ना, थांबा. काय? ही ओढणी बांधा हाताला. घ्या, हा हाताला ओढणी बांधा आणि हात टाका. काय नाही होत. टाका. घाबरायचं ना? नाही. जागा ठेव पळायला, म्हणजे मला पळायला. उंदराची पेटी? उंदराची कधी पेटी असते का? अगे काही सांगता येत नाही. भारत गणेशपुर आणि अंकुर वाडवे हे ऑनलाईन अभिनयाचे क्लासेस घेतात, माहितीये का तुला? त्यांचं ते पातील. हे पेटीत काय आहे ना ते मला आधी बघू दे. हे बघ, दुसऱ्याच्या वस्तूला हात लावायचा नाही. उंदराची पेटी असली म्हणून काय आलं? काय बोलताय तुम्ही? जरा गप्प बसा. ओ माय गॉड, गुप्त अवधूत. गुप्तधन म्हणतात त्याला. हा तेच ते. हे बघा, हे गुप्तधन आपल्याला भेटलेले आहे. ह्याच्याबद्दल भाऊजीना आणि जाऊबाईंना काही सांगायचं नाही. हे आपलंय. अगं असं कसं? त्यांनी पण पैसे दिलेत ना घरासाठी. पैसे दिले म्हणून काय झालं? हे आपल्याला दिसलंय ना पहिलं, म्हणून हे आपलं झालेलं आहे. त्यांना काही सांगायचं नाही. आधीच सांगते तुम्हाला. अरे चाल ना पटापटा, तुम्ही बाईने बाटोची काय हे बोजा पिशवे दिले माझ्याकडे, हात अवघडला माझा पार. ठेव ठेव. तिला काय कुबड आला काय? नाही पर्स आहे मग माझी ती. हे रे पर्स. अशी ऐन टायमाला प्रॉपर्टी दिली की गोंधळ होते सगळे. दादा हा या.
बाया काय व घर घेतलंय सगळा कुबाट ठाण वास येतोय नुसता. हा ना, आधी येत नव्हता, तुम्ही आल्यानं तसंच यायला लागला. म्हणजे माझा कुबाट वास येतोय. नाही नाही काकू, काकाचा कुबट वास येत असेल असं आईला म्हणायचं. त्यांचा तर येतोच कुबाट ठाण वास. तुझ्याच के कस्तुरीच आहे. तुम्ही ग बसाव जरा. बर ऐका की मला लय भुका लागले त्या काहीतरी खाऊया की जरा. हा अगं तुम्ही बायना बाटोड. अरे आत्ताच 12 वडापाव आणि 40 पाणीपुरी खाल्ली ना तू. काका 40 नाही 50 माझ्या प्लेट मधले पण घेतले होते यांनी. बघा तुम्ही मोहिनीत चगेल का ना. ग बसता का नाही तुम्ही जरा. सारखं माझं खाण्याखुण्याचं काढत असताय. जाऊ बाई ऐका की तुम्ही येताना ते फव्याचा डबा आणला होता ना, कांदा फव द्या की वाईच खाऊन घेते. पोटात कावळ वरडायला लागली ती. देते. तुम्ही बाहेर बसून खाता का? नाही, घरात लईच धूळ आहे, मी फक्त झाडून घेते, तुम्ही बसून खा बाहेर. अरे वा रे वा वहिनी, तुम्ही एकट्या कशा झाडशान? ही काय मग नुसते काय इथं मिरवायला आली का? दोघे मिळून झाडा इथं. तुम्ही काय बाई, अहो माझ्या माहेरची बेडशीट आहे ही तू कोणी टाकल्या? काय आहे त्याच्या खाली? काही नाही, टेबल आहे त्यो, टेबल आहे. आपल्या घरात टेबल कुठं आला एवढ्यात? येताच घेतला ना आम्ही. येता घेतला. मग झाकून कशाला ठेवला? आपल्याकडे झाकून बाई ठेवतात लग्न झाल्यावर. घुंगट मध्ये काढा ते काढा. ते लोखंडाचं आहे ना टेबल, तर तो बुधवारी दाखवायचा नसतो, झाकून ठेवायचा असतो. गुरुवारी दाखवायचा असतो. मी उद्या दाखवते ना तुम्हाला टेबल. हे बघा मला काय सापडलं याच्या खाली. भैया बघू बरं. अहो माझी एवढी मुलकाची महाग सोन्याची चैन कुठं आली? माझी ती यांनी दिवाळीला केलती मला. हो दिवाळीला खेळती. दिवाळीला दादा, दिवाळीला तर तू ऍडमिट होता ना दवाखान्यात. तुझ्या लेंग्यामध्ये रॉकेट घुसलं होतं. मग काय तर चांगलं महिनाभर पालत झोपत होतं की. अजून आठवण आली की कसं तरीच होतं. अयो तुमच्या ध्यानात येतंय का? चांगलं महिनाभर ही हातरुणावर पडून होतं आणि ही बाय बघा सोन्याच्या चायना करत सुटल्या आणि दवाखान्याचं सगळं बिल आम्ही भरलंय. आम्ही जेवढं बोलून दाखवायची काही गरज नाहीये. तुमचे जे काही पैसे झालेत ना ते व्याज सकट परत करू. कसं करणार कसं परत? काही लॉटरी बिटरी लागणार आहे का काय तुम्हाला? हो हा म्हणजे ही चैन विकून टाकू आणि सगळे पैसे देऊन टाकू तुमचे. चैनीचं सोडा, हे विकल्यावर किती पैसे मिळतील? काय हे काय? हे कुठून आलं आता? हे माझ्या माहेरून आणलंय, माझ्या भावानं राखीला दिलं मला. भावानं? बया बघितलं का भावानं दिलं. ह्यांचा भाव सकाळपासून 5-5 रुपये गोळा करतो, क्वार्टरची सोय करतो. 50 रुपये झाले की क्वार्टर मारली की दिवसभर नुसता गावात बोंबलं थिंडत असतो. सुरूच होतं त्याच. ठीक आहे लगेच अभिनय करून दाखवायची गरज नाहीये. असो दे, स्किट मध्ये कोणीतरी अभिनय करण्याची गरज आहे. अभिनय करा, ओव्हर अभिनय नको. तुम्ही घ्या असं जरा. तुमच्या लक्षात येते काय सगळं याच्या खालून मिळत आहे? भैया अरे काय आहे? काय पडले? हिरा येते का काय? नाही हिरे नाही ते. अहो तांदळातले खडे ते मी तांदळात टाकते. तांदळातले खडे एवढे चमकणारे? गपना मेल्या गपना. जाऊ बाई मला खरं सांगा, सांगून ठेवती. भाऊजी खरं सांगा, त्याच्या खाली काय लपिवलंय तुम्ही? सांगतो. आम्हाला इथं वंदनगुप्त सापडलं. गुप्तधन. गुप्तधन सापडलं. काय गुप्तधन? पाहू दे रे. भया भया म्हणजे ही सगळं गुप्तधन आपलं आहे? आपलं नाही, माझं आहे, आमचे. ग बसा तुम्ही. ही
सामायिक घरात सापडलंय त्यामुळं आपलं झालं ती आपलं. ते काही का असे ना, याच्यावर पहिली नजर माझी पडली हे माझं आहे. अहो असं कसं वहिनी, आता याचा जन्म झाला तर पहिली नजर दाईची पडली म्हणून हा दाईचा झाला का? नाही नाही नाही, असं कसं नाही ना. मग दादा तू सांग आता. वा रे वा, हे धन माझं आहे. मी मला दिसले ते माझं आहे, मी नाही देणार कोणाला. तुमचं आहे काय? ठीक आहे, मग मी पोलिसांनी फोन करते. असं पण तसं पण गुप्तधन ह्या सरकारचं असतं. मी पोलिसांनी फोन करते. बस जाऊ तिकडं. कुठं आहे मोबाईल? कुठं आहे? आई असं काय करतेस? अगं पोलिसांना जर याची माहिती पडली ना तर आपल्या हाती काय राहणार? विचार कर जरा, हे सरकार जमा होईल त्यापेक्षा आपण वाटून घेऊ ना. ठीक आहे, नका फोन करू. 2 हिस्से करा याचे. चालतंय. आता काय दोघं आपल्याच घरात राहणार आहे, दोघं मिळून आता एक भाव. हे बरं झालं, हे बरं झालं. काय करूया आपण आता हे सगळं वाटून घेऊया. 1 मिनिट बाजूला घ्या. घ्यावं इकडं मध्ये, सेंटरला घ्या मध्ये. हिरे पण इथं होते. आता काय करू काय नको. पण जाऊ बाई. हो भाऊजी ऐकलं का? अहो आपण ही सोनं नाणं आहे ती वाटून घेऊ. गादा मुकुट ह्याची कशी वाटणी करायची? मला काय वाटतं, जिचा नवरा बाहेर जाईल ना तो मुकुट घालून जाईल. हा चालतंय. आणि जिचा नवरा पिऊन येईल का नाही तिनं हे गादा वापरायचा. ठना ठन. अयो मी काय म्हणतो दादा, हे ना एवढं सोनं घरात ठेवणं बरोबर नाहीये. रिस्की काम आहे. नाही ऐक नाही, आपण हे सगळं विकून टाकू. बरोबर बोलताय तुम्ही भाऊजी. मी काय म्हणते, माझ्या भावाचा एक सोनार ओळखीचा आहे, त्यालाच विकून टाकूया आपण. हो, तुमच्या भावाला ह्याचं कमिशन मिळणार नाही, आधीच क्लिअर करते. काय गरज नाही बरं त्याला कमिशन बिमिशन घ्यायची. मग पैसा कमी होतो तेव्हा. काय कमवतो माहितीये? टोल नाक्यावर काकड्या चिकतो ना. माझ्या भावाची काढायची काही गरज आहे का? तुमचा भाऊ जणू देश चालवतोय. हा म्हणजे काय, देशाच्या अर्थव्यवस्थेला किती हातभार आहे त्याचा. अरे यार इकडे लक्ष द्या ना. हे बघा ना. वहिनी मी काय म्हणते, हे तुम्ही ठेवा, हे मी ठेवते, बाकीचं इकून टाकू. बरोबर बरोबर. एवढं इकलं तर मला तर वाटतं 50-60 लाख रुपये तरी आरामात येतील. पप्पा मला भारीतला व्हिडिओ गेम पाहिजे. अरे घेऊन टाक रे बिंदास, पैसा खूप आहे आपल्याकडे. हे बघा, हे फक्त 50,000 घेऊन टाक. दादा मी काय म्हणतो, आपण एखादी मोठी कार घ्यायची का? मस्त पिकनिकला जाता येईल मस्त. नाही त्यापेक्षा आपण ट्रक घेऊ, म्हणजे पाठीमागे गाद्या टाकून झोपता येईल. नाही दादा, त्यापेक्षा आपण एक टमटम घेऊ, म्हणजे आपली सीटं बसली की बाकीची सीटं भरायची, तेवढेच पैसे कमवता येतील. एवढं लखपती झालोय तरी चिंदीगिरी काही सुटत नाही या माणसाची. नाही तर काय, अहो आपण भारीतली कार घेऊ. कार तर घेऊयाच आपण, पण माझ्या एक नाही लई दिवसापासून डोक्यात आहे, आपल्या घरात एक नाही एक मस्त पैकी मोठाच्या मोठा ओवन असावा. ओवन म्हणजे ओवन नाही का ते आता असं खायचा पदार्थ घातला की गरम गरम होते ती, त्याच्यात केक करा येतो, तंदुरी बिंदुरी करा येते त्यात. ओवन काकू, ओवन नाही ते ओहन. हा ते राहू दे तुम्ही. करूया किती हे करू का बुक? 18,000 फक्त करून 18,000. मला ना एकदम असं 5 स्टार मध्ये जेवायचं होतं एकदा तरी. अगं 5 स्टार काय घेऊन बसलीस? हायवेवर मोठा धाबा आहे ना, तिकडे जाऊन जेवू ना. 5 स्टार त्याच्यापेक्षा मोठं असतं. आई ते नंतर जेवू आपण. आधी काय करू, आपण मोठ्या हॉटेल मधून जेवण ऑर्डर करू. एक चिकन तंदुरी, बार्बेक्यू रोल, बटर नान, कबाब घे. कबाब अजून रोस्टेड पीनट बी घे. लागतील अजून तंदुरी चिकन घे. तंदुरी चिकन केलं. इडली डोसा सांबर बिंबर सगळं घे. पाण्याच्या बाटल्या घे, एकदम चिल्ड पाहिजे. अजून शाही लस्सी एक आणि रबडी जिलेबी सांग. दादा तुला अजून काही? मला हे सोलकढी. मला ना उडदाचे वडे, खीर, पुरी, श्रीखंड, वरण, भात, वाटाण्याची भाजी, बटाट्याची भाजी आणि पुरणपोळी सांग. अगे तू काय पित्राचं जेवण मागवती का? नाही तर काय,
झालं सगळं ऑर्डर केलं झालं 12,000 रुपये कॅश ऑन डिलिव्हरी. अरे जाऊ तिकडे ती घेऊन आला का नाही पण ती घेऊन येणाऱ्याला 50,000 रुपये देऊन टाकूया टिप म्हणून. दादा एवढं सोनं नाणं म्हणजे आपल्या पूर्वजांची पुण्य आहे बरं का. आपले बाप जाते नक्कीच राजे राजवाडे असणार. कसले राजवाडे, अरे आपले पूर्वज गडी म्हणून काम करायचे. राजवाडे. कोण आला माझा. हॅलो, मी तुमच्या मुलाच्या शाळेतून बोलतोय. त्याची फी जमा करा, 1200 झालीये. अहो 1200 काय, 12,000 भरतो. 10वी पर्यंतची फी घ्या तुम्ही. बोल. हॅलो सर, ऐका मी काय शाळेत येणार नाही, तुम्हाला घरी यायला लागेल शिकवायला. आणि त्याचे काय जे पैसे असतील ना ते बाबाकडे मागून घ्या बाबा बोला. हा हॅलो, ठेवा बरं आता फोन. तुमच्या मुलाचं नाव शाळेतून काढतोय. अरे काढून टाका, शाळेतून काढतोय नाव. स्वतःची शाळा बांधू शकतो एवढा पैसा आहे पेटी. कळलं का, ठेवा फोन. कोणी आहे का घरात? कोण आलं? कोण आलं? माझ्या बाहेरची बेडशीट आणि माझ्या बाहेरची. नमस्कार. कोण पाहिजे आपल्याला? कोण हवंय आपल्याला? आपण कोण? मी कॉन्स्टेबल उमेश जगताप. मला जसं कळालं तसा तातडीने इकडे आलो. अयो तुम्हाला कळालं का काय? कोणी सांगितलं? तुमच्या आधीच्या घर मालकाने सांगितलं. म्हणजे त्यांना माहित होतं? त्यांनाच माहित असणार ना, त्यांनीच तुम्हाला घर विकलंय ना. काय अहो मी तुमच्या इथं शेजारी राहतो, तुम्ही तर नवीन राहायला आलात ना, म्हणून म्हणलं जरा विचारपूस करावी. मला वाटलं तुम्हाला कळलं का काय आमचं गुप्त. काय बोलले? गुप्त काय? गुप्त पिक्चर आम्ही ते ब्लॅक ने तिकीट काढून बघितला, ते तुम्हाला कळलं का असं म्हणत. त्यावेळेला बघितलं होतं. मी इथं आल्यापासून ना मला कसला तरी वास येतोय. सोन्याला वास असतो. काय म्हणले? सोन्याला वास काय? सोन्या इकडे ज्याला आम्ही सोन्या म्हणतो. आणि 2 दिवस झाले आंघोळ केली नाही ना, म्हटलं याचा वास येत असं. काही काय बोललो का काका, मी दिवसातून 2 वेळा आंघोळ करतो. सोन्या थांबा. लय चक्रा मारून आता चक्कर येईल बरं का. मला वाटलंच होतं पोह्याचा वास. पोह्याचा वास. मला वाटलं त्यांना कळलं का काय त्याच्यात गुप्त. कळलं का म्हणजे? ते पोह्यात शेंगदाणे टाकलेच नाहीत हे तुम्हाला कळलं का? पोह्यात शेंगदाणे मग खायला काय मजा आहे? ठीक आहे चला बरं ऐका, मी तुमचा शेजारी आहे. काय लागलं केलं की बिंदास्त आपल्याला सांगायचं. ठीक आहे चला बसतो जरा थोडा वेळ. बसतो. वा मग बाकी काय अजून? बाकी चाललंय म्हणजे छान चाललंय. चला येतो. तुमचंच घर आहे ना, तुम्ही कुठे चाललाय? अरे हो माफ करा. हा चला निघा तुम्ही. हा 1 मिनिट थांबा. वहिनी मस्त चहा करा एकदम. चहा कुठला? आता चालू आहे ना आम्ही, अजून गॅस जोडलाच नाही. जोडा की मग किती वेळ लागतोय त्याला? आपल्याला काही घाई नाही. हॅलो. अरे बाप रे बाप, चोरी झाली 10 लाखाची. अरे बाप. अरे नाही पोलीस बसलेले आमच्याकडे, मी त्यांना लगेच सांगतो ना. साहेब 2 गल्ल्या सोडून इथं चोरी झाली 10 लाखाची. ती आपली हद्द नाही. मोरे बघतो तिकडे सगळं. आपण काय तिकडे करत नाही. वहिनी उरकन लवकर, जोडा लवकर. उरका चहा करा लवकर. त्याला फक्कड चहा करा. काका तुमची हद्द कुठली हो? नवीन नगर, शीतल नगर, विनय नगर. शीतल नगर.
हॅलो हॅलो काय शीतलनगर मध्ये बोकड चावला पिसाळलेला होता बोकड थांबा आता हो साहेब जा ना तिकडे शीतल बोकड चावलाय पिसाळलेला आहे तो तुमची हात येते तिकडे जावा. मी का जाऊ पण आपण बोकड चावलंय ना शीतलनगर मध्ये. आपण मी का बोकडाला पकडू? बोकडाला नका पकडू, बोकडाच्या मालकाला पकडा. असा कसं कोणालाही बोकड चावतो? अरे वा, चला साहेब लवकर तुम्ही. मला का असं वाटतं की तुम्ही मला इथून घालवताय म्हणून? नाही कारण काय? काय काय कारण नाहीये, काय आम्हाला गुप्तधन सापडलं नाही. काय म्हणला? गुप्तधन? गुप्तधन काय? अहो नाही, काही बोलतो तो. काय कुठलं कसलं गुप्तधन काही बोलतो तो. स्वप्नात बोलतो तो. स्वप्नात तसं काय बोलते? लहान आहे तो. ठेवूया ना चहा, जाऊ दे पटकन. अरे बंड्या पप्पू, काय रे तुम्ही काय करता इकडे? बरं, हे तुमच्या शेजारी बरं का? हा, सिनेमात काम करतात, सिरियल मध्ये असिस्टंट डिरेक्टर म्हणून. ते नवीन सिरियल चालतो ना फुकटचंद राजा, त्याच्यामध्ये काम करतात. अरे आज काय शूटिंग नाही करा पोरांनो? नाही शूटिंगच चाललो होतो. मग याय ना पाय ना काय करून ठेवलं? आमच्या खोलीच्या भीतीला किती मोठं भोगदाळ पडून ठेवलं. काय हो, काय काय चोरी बिरी करायची होती काय तुम्हाला? नाही चोरी कशाला करतो? मग हो ते काय झालं, ते त्या बिताडाला एक उंदराचं बिळ होतं, त्याच्यात हात घातला तर आम्हाला ही गुप्तरोगाची पेटी सापडली. गुप्तधन म्हणतात. हा, गुप्तधनाची पेटी सापडली. हे गुप्तधनाची पेटी सापडली. अहो गुप्तधन आमच्या शूटिंगची प्रॉपर्टी होती. असं कसं? 50 लाखाचे दागिने आहेत ते. कायचे 50 लाखाचे 1700 रुपयाचे शूटिंग आहे, नकली आहे. जावा घेऊन ती, जावा लवकर चला. अरे ते जावा लवकर. अरे एकटा पण घेऊन जाऊ शकतो, कशाला? काय शेजारी तुम्ही? हा, तर ती बघता बुजून घ्या जरा नीट. हो हा चला. हा या चहा करत होते तसेच गेले. काय ग बाया, स्वप्न बघितली होती पण नशीबच फुटक. नाहीतर काय, तरीच म्हणलं आपल्या नशिबात कुठून येणार आहे एवढं सुख. हे सगळं ठीक आहे, पण आता हे ऑनलाईन मागवलंय 60-70 हजाराचं, ते कुठून द्यायचं? तुम्हीच मागवलंय सगळं. मला तर शाळेतून पण काढून टाकलं. सत्यानाश झालाय सगळा. तुला लय सोलकडी पाहिजे होती. आता येणार आहे मैथिली या पात्राकडे. नवीन एंट्री झालेली आहे मॅडमची. बॉस कशी असावी आणि बॉस कशी नसावी याचं उत्तम उदाहरण त्या आता सिरियल मध्ये समोरासमोर त्यांनी मांडलेलं आहे. एक बॉस जी आपल्या एम्प्लॉईज बरोबर जेवायला बसते, त्यांचे डबे शेअर पण करते, एकाच टेबलावर जेवतात सुद्धा. आणि एक बॉस आहे ती जवळजवळ कुत्रा सोडते अंगावर. कसं असू शकतं? पण फार मस्त व्यक्तिरेखा आहे. काय सांगशील? डॉक्टर, एक जेवणाचं ताट असतं ना, ज्याच्यात खूप गोडाचे पदार्थ असतात, तिखट असतं, आंबट असतं, खारट असतं, छान सजवलेलं, तशी ही सिरियल मला वाटते की इतक्या छान छान ह्याच्यानी सजवलेली आहे. आणि ह्या सगळ्यांनी मिळून ती इतक्या छान लेवलला नेऊन ठेवली आहे की त्या लेवलला मला एंटर करणं जेव्हा विचारलं तेव्हा नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता. आणि थँक्स टू ऑल दीज आणि ह्यांचे एफर्ट्स आहेत की त्यांनी ऑलरेडी ती तिथपर्यंत पोहोचवून ठेवली होती. वा, पुढे बघणं आता इंटरेस्टिंग आहे की पुढे कशा कशा पद्धतीनं हे पात्र फुलत जाणार आहे. रॉकीकडे आता येणार आहे. रॉकीला काय प्रतिक्रिया आला की तू तर एवढा बॉडी बिल्डर होता, तू मोहितला मारूच शकला असता लग्नात? म्हणजे किंवा तू शोधलं का नाही? मी हा स्वतःलाच प्रश्न विचारला की का रॉकी तू गेला नाहीस? व्हॉट हॅपन्ड? मग हे घडणार होतं बहुतेक सिरियलमध्ये या दोघांचं लग्न. बट या व्हॉट एव्हर इज हॅपनिंग राईट नाव वी हॅव गॉट स्कोप बऱ्याच गोष्टी करायला. सो मजा येते त्या सगळ्यात. नाही, मला काय वाटतं तू का नाही गेला असशील वाचवायला? त्यांना माहिती का ते कड्यावर होते ते. ह्याचं वजन ठीक आहे की हा वरून वाचवायला गेला, हा वाचवायला कडे सगळं डोकं खाली गेले.
होऊ शकतं. त्याच्यामुळे म्हणले आपण शाल वाचवता असं दाखवूया. मी वाऱ्याने उडून नाही गेलो. वा वा वा. चिन्या, आता तुझ्याकडे येणार आहे. हा जो तू चष्मा घातला स्वतःचा आहेस? हा माझा स्वतःचा, हा कुठूनही तुटलेला नाही. तुटलेला नाही, माझा प्रश्नच वेगळा आहे. हा चष्मा किती वेळा त्या केसात हरवला? आता मी किस्सा सांगतो. खरं तर चष्मा नाही हरवला, पण एकदा असं झालंय की पेन्सिल वगैरे हरवलं. म्हणजे असं झालंय की शाळेत पहिल्या दुसऱ्या पिरियडला वगैरे पेन्सिल आली आणि जस्ट ठेवली अशी कानात वगैरे ठेवली, आणि तसं झालं की मग 12 वाजता शाळेतून घरी आल्यावर 1 वाजता असं काहीतरी केलं आणि पेन्सिल बाहेर निघाली. हे खरंच घडलंय, मी खोटं नाही बोलत. वा वा वा. पण चिन्या, आता तुला काय प्रतिक्रिया येतात रे? मी प्रतिक्रिया ज्या येतात, मी एक ते पण बोलू इच्छितो. ज्या दिवशी जर लग्नाचा एपिसोड होता, म्हणजे लग्नाचा एपिसोड टेलिकास्ट होणार आहे, माझ्या अवतीभोवतीचे घरचे सगळे खूप खुश आहेत आणि मला माहिती आहे तेव्हा 8 वाजता तो एपिसोड आहे, पण 9 वाजता काय होणार आहे ते रिॲक्शन, त्याच्याबरोबर जगणं मला खूप भीती वाटली. मी जेव्हा एपिसोडला बसलो तर सगळेजण पहिला सीन नाचायचा वगैरे, अरे भारी लग्न वगैरे, आणि मला माहिती आहे पुढच्या 1.5 तासात ते काय रिॲक्ट करणार, पुढच्या 2 तासात ते काय रिॲक्ट करणार. मी 1.5 तास मी उठून बाहेर आलो. मला नव्हतं ऐकायचं घरी काय होतं तुझे. आणि मी जेव्हा फक्त 9 वाजले 2 तास एपिसोड मी बघत आलो तर सगळे असं टीव्हीकडे बघत होते, माझ्याशी पण कोणी काही बोललं नाही. तर ते मला खूप एक शॉकिंग होतं की सगळीजण त्यात इतकी इन्व्हॉल्व्ड होती, आणि ते लोकांचं फ्रॉम हॅपी टू सॅड होणं हे मला डोळ्यांनी बघवलं नाही. मी साईडला झालो, आणि त्याच्यानंतर मला जे रिस्पॉन्सेस आले त्याच्यात पण एक वेगळं प्रेम आहे की मला माझ्या वयाच्या लोकांनी साधारण असा टेक्स्ट केला की चिन्या भाई यार काय झालं यार, तू असताना असं झालं का, आता तू आणि रॉकी यार बघा ना काहीतरी, हे असे आले. वा 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 वा. आता येणारे दिग्दर्शक हरीश शिर्के यांच्याकडे. हरीश सर नमस्कार. आणि आता ही मालिका तुम्ही सांभाळताय, काय सांगाल आता तुमची तारेवरची कसरत कशी आहे, किंवा या सगळ्यांबरोबर काम करताना तुम्हाला किती मजा येते? सर कसं आहे, आत्ता ज्या लेवलला यांनी सिरियल पोचवली आहे त्या लेवलला पोचण्यामागचं कारण आत्ता जी काही बॉन्डिंग प्रत्येक कॅरेक्टरची प्रत्येकाबरोबर आहे, भले ती कॅरेक्टरची असो, पण माणूस म्हणून पण आत्ता सगळ्यांचं जे काही बॉन्डिंग आहे ना सर, ते महत्त्वाचं कारण आहे की त्याच्यामुळे सीन करताना कोणाचाही सीन असो पण ते प्रत्येकाचं ना बॉन्डिंग ऑलरेडी तयार झालं. सो करताना ना सर कुठलाही सीन करताना म्हणजे मला बसवत नाही. सीन जोपर्यंत हातात सुरू होत नाही ना तोपर्यंत स्थिर राहत नाही, ते डोक्यात काही ना काहीतरी गोष्टी चालू असतात. सो ते फुल एनर्जेटिक आहे, आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना, ही पॉझिटिव्ह एनर्जीच आत्ता या लेवलला घेऊन आली, आणि ही अशीच कंटिन्यू ठेवण्याचं माझं कर्तव्य, आणि ते मी करणार, आणि आपण सगळे मिळून करू. सो ते वा. तुम्ही सोशल मीडियावर आहातच सगळे. सोशल मीडियावरती फॅन्स प्रतिक्रिया द्यायचे पूर्वी, आता मीम्स हा प्रकार आलाय. आमच्या तुकरटवाडीत पण मीम्स बनतात. आमच्या तुकरटवाडीचे प्रेक्षक प्रचंड या बाबतीत हुशार आहेत. तुमच्यासाठी काय काय मीम्स त्यांनी बनवलेत बघा. होया काय काय जरा दाखवा आम्हाला, मी वाचून दाखवतो. पहिलं काय बघूया. येस, स्वीटूचे बाबा म्हणतात बरं झालं ओमराव आपण दोघांनी दुसरा डोस घेतला, आपण दोघंही आता एकत्र ट्रेनने जाऊ शकतो. खाली म्हणतो हॅलो माझ्याकडे बाईक आहे तुमचं तुम्ही बघा. क्या बात आहे. वा वा. पुढचं दाखवा. मस्त. ओम तुला बोलले होते ना 100चा रिचार्ज मार, अगं माझेच कार्ड मालविकाने ब्लॉक केले, तुमच्या घरी उगाच राहतोय का? बरोबर, तुमच्या घरी उगाच राहतोय का? पुढचं दाखवा. ओ म्हणतो सगळ्या सीनची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. मागे डायरेक्टर म्हणतो मग मी काही तर भुईमुग उपटायला आलो. वा. या दोघी म्हणतात लग्न कुणाशी का होईना खायची अडचण होत नाही ते महत्वाचं. बघा हे लग्नाच्या सीनच्या वेळेला ही सांगतात सगळ्यांना आम्ही दुःखी होतो. हे दुःख बघितलं का तुम्ही? बघा. आणि तो सेटवरचा फोटो आहे ना खरा? हा बहुतेक त्या दिवशीच्या शूटचा आहे हा फोटो ना. हो, हा टायटल मोंटाजच्या वेळेचा. पण तेच म्हणजे हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. ते आत्ता पण काहीतरी खाते बघा. कुठून लगेच एक तोंडात टाकलं असेल बघा ना, आत्ता मी इथून उठून येईपर्यंत. लहान पोरांचं नसतं का, तुम्ही लक्ष नसलं की ते पटकन काहीतरी तोंडात टाकतात. तसं आईने दिलं आता ते. वा वा. बरं आणि ती खाता खाता बोलते पण म्हणजे कॅज्युअल चाललंय सगळं. हा पुढचं दाखवा. तुला इतके केस कसे काय? रॉकी म्हणतो
खाली हा म्हणतोय चिन्या तुला माझ्यापेक्षा डायलॉग जास्त असतात मग मला केस तरी जास्त असू दे ना. सगळं काय तुला द्यायचं का. वा पुढे दाखवा. मस्त होता. अगं कोणाचा फोन आला आई म्हणते. स्वीटू म्हणते बच्चन साहेबांचा. खाली काय बच्चन साहेबांचा. बाबा म्हणतात अगं ते हल्ली सगळ्यांशीच बोलतात. कॉलर ट्यून आहे ती. पुढे दाखवा. येस डायरेक्टर म्हणतो ह्याला जमतंय का मी करू. शेवटी मी पण सेम शर्ट घातलाय. घातलाय. वा मावशी चिन्याने माझ्या नव्या गाडीचा आरसा तोडला. बाई आता आमचं येडं जाते परत किडनी विकायला. या गाडीचा आरसा लावणं म्हणजे त्यांना किडनीच विकावी लागणार आहे ना. पुढे काय आहे का अजून. वा झी मराठी अवॉर्ड नॉमिनेशन सर्वोत्कृष्ट भाजीवाला ओम आणि मुंजा. वा 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 संपलेले आहेत. असे काही मीम्स आमच्या तुकडवाडीच्या लोकांनी बनवलेले आहेत आणि त्यात तुम्हाला मजा आली असेल अर्थात. तर मंडळी खूप छान वाटलं की गेल्या 3 भागांमध्ये येऊ कशी तशी मी नांदायलाचे हे सगळे लाडके कलाकार या मंचावरती आलेले आहेत. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो. तुमचा पुढचा प्रवास खूप गोड हो आणि सगळ्यांची जी इच्छा आहे की बाबा स्वीटू आणि ओम लवकरात लवकर एकत्र येवोत ती इच्छा तुम्ही पूर्ण करा अशा शुभेच्छा आणि अशी मी सुद्धा इच्छा व्यक्त करतो. खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही परत येत राहा. आम्ही तुमचं स्वागत करण्यासाठी सज्ज असू. पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.